नमस्कार मित्रांनो, संकल्प न्यूज चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे। सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा। अनेक दिवसांपासून भाजपामध्ये कार्यरत असलेले माजी खासदार शिशुपाल पटले यांनी अखेर भाजपाला रामराम केला आहे। त्यांनी आपला राजीनामा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना पाठवला आहे। राज्य सरकार शेतकरी बेरोजगारांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करते, पण आपण अनेकदा या समस्यांबाबत प्रबंधित मंत्र्यांना भेटूनही कामे होत नसल्याने त्यांनी भाजपाचा राजीनामा देणार असल्याचा इशारा दिला होता। शिशुपाल पटले यांनी भंडारा जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद भूषवले होते। तसेच त्यांनी 2004 मध्ये लोकसभा निवडणुकीत प्रफुल्ल पटेल यांचा पराभव केला होता। ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पटले यांनी दिलेला राजीनामा भंडारा जिल्ह्यातील भाजपासाठी हा धक्का मानला जात आहे। शेतकरी, शेतमजूर, बेरोजगार यांच्या ज्वलंत प्रश्नावर सरकारकडे पाठपुरावा करीत होते, मात्र राज्यातील सरकारने व सत्तेत सहभागी असलेल्या पक्ष नेतृत्वाने कोणत्याही दखल घेतली नाही। त्यामुळेच भाजपाच्या प्राथमिक सदस्याचा राजीनामा दिला असल्याचे माजी खासदार शिशुपाल पाटील यांनी स्पष्ट केले आहे। जनसामान्याच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केल्याने लोकसभा निवडणुकीत भाजपाला पराभवाचे तोंड पाहावे लागले। ही बाब त्या नेत्यांपेक्षा धान्यता आणून दिली। पक्षांमध्ये जुन्या कार्यकर्त्यांची मुस्कटदाबी होत आहे। भाजपामध्ये लोकशाहीचा अस्त झाला। ज्यांनी भाजपाची स्थापना केली त्यांच्या विचारांना आताच्या नेत्यांची तिलांजली दिली। अटल बिहारी वाजपेयीच्या काळातील भाजपा आता राहिली नाही। अख्ख्या कार्यकर्त्यांचा विसर भाजपाला पडू लागला आहे। कर्मठ सामान्य कार्यकर्त्यांची किंमत पक्षाला राहिली नाही। सामान्य कार्यकर्त्यांना पक्षात राहून न्याय देता येत नसेल तर पक्षात राहून काय उपयोग, अशी खंत शिशुपाल पटले यांनी व्यक्त केली आहे। तर मित्रांनो, आपल्याला काय वाटते? आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला या चॅनलवरती बघायला मिळतील। भेटूयात पुढच्या व्हिडिओज, तोपर्यंत धन्यवाद। जय महाराष्ट्र।